चालत जाते मी कुसुम. मला एकावर नाही, दोघांवर डाऊट आहे. एकतर या रेखाने पैसे घेतले असेल, नाही तर कुसुमच्या दादा वहिनींनी ती पर्स नेली असेल. हो, जरा हळू बोला. पार गेटपर्यंत आवाज ऐकायला येतोय आणि ही आपली चाळ नाहीये वाटेल तेव्हा ओरडायला. आणि प्लीज किमान इथे तरी माझी इज्जत खराब करू नका. लोचट आहेस रे तू. तुला कसली आली इज्जत? इज्जत म्हणे. अरे माझी इज्जत आजपर्यंत मातीत घातलीस तेव्हा कुठे गेली तुझी अक्कल? जाऊ द्या ना, सोडून द्या आता. शशांक, प्लीज तू हे सगळं थांबव ना. अरे आपण न सांगता कुसुमकडे गेलोय, त्यात आपलीच चूक आहे. आता तू पण त्यांचीच बाजू घे. मी किती जबाबदारीने वागलो ना तरी हे लोक नाव ठेवणारच. आता कुसुमचा मोठा भाऊ या नात्याने मी तिच्या नवऱ्याला भेटायला गेलो. काय चुकलं माझं सांग ना. खोटाडा, एक नंबरचा खोटाडा आहेस रे तू. अरे स्वार्थी माणसा, तुझं काहीतरी त्यांच्याकडे काम होतं हे सांग ना. काय मी चोर नाही आणि चोरी बी केली नाही बघा, खरंच सांगते. अहो इतकी वर्ष झाली तुमच्याकडे काम करते, इकडची काडी तिकडे केली नाही बघा कधी. माझा विश्वास ठेवा, मी काय बी केलं नाही खरंच. अगं हो हो, रडू नकोस तू, माझा विश्वास आहे तुझ्यावर. अहो इतकी वर्ष काम करते, तुमचं मीठ खाल्लंय, दगा नाही देणार बघा कधीच. हो मला माहितीये, सगळं माहितीये. तू रडायची थांब बघू. हा जा, आज जा, मी बघते काय करायचं ते. जा. पैसे पाहिल्यावर कुणाची बुद्धी कशी फिरेल सांगता येत नाही. काकी, विल यू प्लीज स्टॉप इट. प्रूफ नसताना असं कोणावरही आरोप करू नकोस प्लीज. रेखाने चोरी केली नसेल मी मान्य करेन, पण शशांक नाही, तिच्या बाबांनीच सांगितलं होतं त्यांचं आणि शशांकचं काही फारसं छान जमत नाही. आणि सडनली कुसुमवर इतकं प्रेम, म्हणजे फॅक्ट आहे तेच सांगते मी. रीना, हे खूप पर्सनल होत आहे. तो त्यांचा घरगुती प्रश्न आहे. त्याचा संबंध इथे जोडण्याचा प्रयत्न करू नकोस. या पैशांच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे आहेत ना ते मी घेईन. जेपी, मी फॅमिली मेंबर नाही आहे का? माझं ओपिनियन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे का? अहो मी खरं तेच सांगण्याचा प्रयत्न करते आणि जर खोटं असेल तर ते प्रूव्ह होईल ना. पण एकदा चेक करायला काय हरकत आहे? मला माझ्या दादा वहिनीवर पूर्ण विश्वास आहे, पण तुमच्या समाधानासाठी मी वहिनीला फोन करून विचारते. कुसुम, तू कोणालाही फोन करणार नाहीयेस. नाही अनुज, माझ्याबद्दल माझ्या घरच्यांबद्दल कोणाच्याही मनात शंका नको. आणि इथे प्रश्न फक्त पैशांचा नाहीये. या सगळ्या गोष्टी इथेच क्लिअर झाल्या पाहिजेत, नाहीतर गैरसमज होतात. कुसुम, तुला कोणीही काही बोलणार नाही. प्लीज घरी फोन करू नकोस. एकदा फोन करून सोक्ष मोक्ष लावतेच ना, आणि तू कितीही म्हटलंस तरी गैरसमज होतातच. झाली कंप्लेंट करून? शशांक, अरे एका घरात राहतो आपण आणि ते तुझे आई बाबा आहेत हे विसरू नकोस. तुम्हाला कोणाला ना माझी प्रगती झालेली बघवतच नाही. मी माझी नोकरी सांभाळून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्हाला इथे कोणाला आनंदच होत नाहीये. अरे आनंद होतोय की नाही हे कळण्यासाठी ना गोष्टी वेळेत कळायला लागतात. तू सब ब्रोकरचं काम करतोस हे मला कुसुमच्या घरी कळालं. अरे तिथे मी माझा आनंद कसा व्यक्त करू सांग ना. असाच आहे तो. अहो तुम्ही शांत राहा बघू. कानफटा नाव पडलेल्या माणसाचं जसं होतं ना तसं होतंय माझं. मी मोठी स्वप्न बघून खूप मोठा गुन्हा करतोय असा फील येतोय मला. शशांक, अरे तुला तुझी चूक कळतच नाहीये. तू मला समजून घेत नाहीयेस. कुसुमच्या घरी न सांगता गेलो त्याचा एवढा मोठा इशू,
आणि हा तिथे बोलता बोलता ओघात मी बोलून गेलो की मी सब ब्रोकरचं काम सुरू केलंय. मग काय झालं? त्याचा अजून दुसरा इश्यू क्रिएट करणार तू? शशांक, आतापर्यंत मी काही बोलले नाहीये मध्ये, पण तू हे जे काही वागलायस ना ते अत्यंत चुकीचं आहे. अरे अनुजरावांना पाहायला गेलेलं असताना स्वतःच्या कामाची जाहिरात करणं अत्यंत स्वार्थी आहे. हेच बहिणीचं सासर आहे ते, लक्षात ठेव. 1 महिनाही झाला नाहीये तिच्या लग्नाला. म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाही. कामाला सुरुवात करण्याआधीच तुम्ही लोक माझे पाय खेचता. आम्ही तुझ्या प्रगतीच्या आड येतोय? हो. आई, शशांकच्या वतीने मी तुमची माफी मागते. सॉरी. हे बघ, तुला प्रगती करायची ना, तू जरूर कर, पण ती स्वतःच्या हिमतीवर कर. हे असं बहिणीच्या सासरच्या लोकांच्या जीवावर उड्या मारायच्या नसतात. अशाने स्वप्न पूर्ण होत नसतात. तुझ्यात हिंमत असेल ना तर स्वतःच्या हिमतीवर तुझे स्वप्न पूर्ण करून दाखव. मग मानला मी तुला. दे ना, दे. अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, बोल की काहीतरी. हे बरोबर नाहीये. काय वाटेल कुसुमच्या घरच्यांना? 15 दिवस नाही झाले लग्नाला, त्यांच्या मुलीवर असा संशय घेतला जातो. कोणी नसताना मला यांच्याशी बोलायला हवं. कुसुमचा फोन आहे. काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल, घे. आणि शशांक, तू प्लीज जरा शांत राहा. हॅलो हॅलो कुसुम. हॅलो. काय झालं ग? बहुतेक चुकून लागलं असं वाटतंय. मी कट. हॅलो वहिनी. हॅलो कुसुम, अगं बोल ना. वहिनी तुझ्या बाजूला सगळे आहेत, असतील तर नुसतं कर. तू प्लीज जरा बाजूला जातेस? मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. वहिनी, आज तुम्ही इथे आला होता त्यानंतर दादा तुला काही बोलला? नाही. मी आता तुला जे विचारणार आहे त्याचं फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दे. हो. काही झालंय का? वहिनी, तू आज माझ्या बेडरूम मध्ये आली होतीस तेव्हा तिथे माझी ग्रीन कलरची पर्स पाहिलीस? नाही का? काय झालं? कुसुम, हार मानू नकोस. परीक्षा अजून संपली नाहीये. कुसुम, प्लीज स्टॉप इट. अनुज, का? कारण शशांकने पैसे घेतलेले नाहीयेत. ओ, तू इतक्या कॉन्फिडेंटली बोलतोयस, मग तुझ्याकडे प्रूफ असेलच. हो. मग दाखव. मी असं नाही दाखवू शकत प्रूफ. का? कारण पैसे मीच घेतलेत. अनुज, हे खरंय? हो बाबा. तुला आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय ना? विषय बंद. अनुज, अनुज, तुला माहिती होतं तर मग तू आधी का नाही बोललास? सुहासिनी, ही मुलगी आपल्यात भांडण लावते आणि हिच्यामुळे अनुज आपल्याशी खोटं बोलला. तू अनुजला फोर्स केलास ना? हा भोळा चेहरा माझ्यासमोर नको आणूस. तुला मी इन अँड आउट चांगलंच ओळखले. रीना, सुहासिनी, तू भोळी आहेस. अगं, तिच्या माहेरची फायनान्शियल कंडिशन चांगली नाहीये, माहिती आहे ना तुला? आणि तिच्यावरच सगळी जबाबदारी आहे. त्यामुळे तिने काकी, माझ्या घरची परिस्थिती फार चांगली नसली तरी त्या परिस्थितीतही आम्ही आनंदाने राहतो.
स्वाभिमानाने. स्वतः मेहनत न करून कमवलेला पैसा कधीच टिकत नाही असं आमचेच बाबा म्हणतात. इतके पैसे पाहिल्यावर कुणालाही टेम्पटेशन होऊ शकतं. तुम्हाला प्रूफ हवा होता ना, हा घ्या प्रूफ. कुसुमच्या घरच्यांना पैशाची गरज आहे, पण त्यांना मदत करण्यासाठी ती जॉब करते. याच्या आधी कितीतरी वेळा मी तिला मदत ऑफर केली होती, पण तिने ती नाही घेतली. हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं? मी कामाच्या याच्यात विसरलो. प्रोजेक्टसाठी इम्पॉर्टंट फोन चालू होते. हे पैसे घे, पण मला आता यावरून अजिबात वाद नकोय, कसलाही. अनुजने खरंच ते पैसे घेतले होते का माहीत नाही, पण आज तो कुसुमची बाजू घेऊन बोलला, ह्यात मला आनंद आहे. रीना, घे ते पैसे. तुला हवेत ना? आणि अजून हवे असतील तर सांग. कुसुम, उद्या आपल्या घरात पूजा आहे. त्या पूजेनंतर सगळं ठीक होईल. अनुज, तू तू खरंच माझ्या पर्समधनं पैसे घेतलेस? मग मला सांगितलं का नाहीस? आणि आता ती पर्स कुठे आहे आणि त्यातले ते पैसे? कुसुम, लिव्ह इट यार. किती प्रश्न विचारशील? अनुज, अरे एका तरी प्रश्नाचा नीट वहिनी, वहिनी, अगं सॉरी हा, मी चुकून तुझी पर्स घेऊन गेले. मला वाटलं की ही माझी आहे, कारण माझ्याकडे पण सेम अशीच पर्स आहे ना, म्हणून. काही हरकत नाही स्वरा. अगं नाही, मॉम डॅडला ना कोणाच्या पर्सला हात लावलेला आवडत नाही. हरकत नाही स्वरा, कधी कधी होतं असं. खरं तर असं झालं नसतं, पण मी जेव्हा पर्स शोधत होते ना, तेव्हा रीना आंटी मला म्हणाली की तिने पर्स तुझ्या बेडरूम मध्ये पाहिली, पण तू तुझ्या ब्रो आणि बहिणीसोबत बोलत होतीस, त्यामुळे मी तुला डिस्टर्ब केलं नाही. आणि मला तसंही मैत्रिणीकडे खूप अर्जंट काम होतं, त्यामुळे मी पटकन. स्वरा, काही हरकत नाही, तुझं काम झालं ना? हो, झालं. स्वरा, तू माझी कोणतीही वस्तू कधीही घेऊ शकतेस. सो स्वीट ऑफ यू बहिणी. ही तुझी पर्स, आणि सॉरी वन्स अगेन. ठीक आहे, बाय बाय ब्रो. बाय. हा घ्या प्रूफ. कुसुमच्या घरच्यांना पैशाची गरज आहे, पण त्यांना मदत करण्यासाठी ती जॉब करते. याचा अर्थ पैसे अनुजने घेतले नव्हते. त्याने माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी स्वतःवर दोष घेतला. आता पर्स मिळाली आहे ना कुसुम, मग झोप शांतपणे. कधी कधी काही गोष्टी भल्यासाठीच होतात. त्या निमित्ताने माणसं कळतात. कुसुम, आज काकी बरोबर नाही वागली तुझ्याशी. तुझ्याबद्दल बोलतीये मी. आज मला तुझी नवी बाजू कळली. पण मी काय केलं? कोणताही विचार न करता तू माझी बाजू घेतलीस. खरंच खूप स्पेशल वाटलं. तू तू हा प्रॉब्लेम कोणाचंही मन न दुखावता सॉल्व्ह केलास. तुला माझी किती काळजी आहे हे आज कळलं मला. किती पॉझिटिव्ह विचार करते ही. नाही, पण उगाच गैरसमज नको व्हायला. कुसुम, मला खात्री होती की काही झालं तरी शशांक पैशांना हात नाही लावणार. सो मी फक्त सत्याची बाजू घेतली. दॅट्स इट.
गरीब असलो तरी असले आरोप आमच्यावर कधी झाले नाहीत. या बैलानं ती कसरही भरून काढली. आता लेकीच्या सासरी कोणत्या तोंडानं जाणार? बाबा चहा. हा, ठेव. बाबा तुम्ही नाश्ता नाही केलात? इच्छाच नाही. बाबा तुम्ही नाश्ता नाही केला ना तर मी ताईला फोन करणार. थांबा. नाही नाही, नको. कुसुमच्या डोक्याला आधीच त्रास आहेत, तू आणखीन वाढवू नकोस. मृदुला चांग. तोंड लपवण्यासारखं वागायचंच कशाला? उगाच माझी सकाळ खराब करू नका. सकाळ सकाळचं कौतुक कोणाला सांगतोस तू? अरे तुझ्या या असल्या वागण्यामुळे तू कुठे मला तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीयेस. देशमुखांच्या गेल्या 32 पिढ्यांमध्ये कधी कोणावर चोरीचा आरोप आला नाही, पण ती कमतरता आपण आपल्या कृपेनं भरून निघाली. बरं, दादाने चोरी केली? कधी, कुठे आणि हे मला का नाही माहित? ए मूर्ख, तुझ्या दादाचा काय कोणी फार मोठा मान सन्मान केला नाहीये म्हणून तुला सांगायला म्हणे मला का नाही सांगितलं? मला विचारण्यापेक्षा ना त्यालाच विचार, तुझ्या भावाला. त्यानंच हे पराक्रम केले, दिवे लावले, तो सांगेल. विचार. हो, काय चाललंय सकाळी सकाळी? सोडून द्या ना, सगळं मिटलंय ना आता. तुझ्या दृष्टीनं मिटलं असेल, पण वासंती, अगं चारित्र्यावर पडलेले डाग अत्तराने धुतले तरी जात नाही असं म्हणतात. लक्षात ठेव. आई, मिस्टर देशमुखांना सांग त्यांच्या मुलीनं माझ्यावर खोटा आरोप केला होता आणि ते तसं सिद्धही झालंय. शशांक, कुसुमला उगाच काहीतरी बोलू नकोस. तिने कोणावरही आरोप केला नाहीये आणि तिने फक्त चुकून पर्स राहिली का एवढंच विचारलं ना. आणि त्यानंतर फोन करून तिने सगळं क्लिअर केलंय आणि त्यानंतर तिने माफी मागितली आहे तुझी. हे मिस्टर देशमुखांना सांग. अर्थात वरून देव खाली येऊन जरी बोलला मी निर्दोष आहे तरी हे विश्वास थोडी ठेवणार आहेत ना त्यांच्यावर. आणि तसंही कुसुम घरी पर्स विसरली, तिने ते नीट चेक केलं नाही आणि डायरेक्ट इथे कॉल केला. हा जो गोंधळ उडालाय ना हा कुसुममुळे. कुसुमवर राग धरायच्या आधी तिच्या परिस्थितीचा विचार कर जरा. हे बघ, ती तिथे सासरी सगळ्या नवीन माणसांमध्ये नवीन वातावरणाशी एकटी ऍडजस्ट करते आणि तिथे नक्की काय घडलंय हे आपल्याला माहितीये का? वासंती, अगं कोणाला समजवतेस तू? नर्मदेतला गुळगुळीत बिंडोक गोटा आहे हा. आई, मिस्टर देशमुखांना सांगा. हे काय नवीन आहे? हा, बाबा आहेत ते तुझे. पण हा मुलगा शोभतोय का माझा? अहो शांत राहा ना तुम्ही. झालं, मिळालं तुझ्या प्रश्नाचं उत्तर. आणि तसंही अनोळखी माणसांना अशी साथ मारतात. बाबा दादा प्लीज भांडू नका. ताईने मला सांगितलं की मी बाबांना आणि दादाला भांडू नको देऊ. प्लीज भांडू नका. ए तू गप ग. अक्कल नसेल ना तर मध्ये मध्ये बोलू नको ताईची चमची. ए, तिच्या अंगावर कशाला ओरडतोस? तुझ्या हिंमत असेल ना तर माझे. अहो बाबू, अहो खाली बसा. काय झालं? हा, रुपाली पाणी आण पटकन. हा शशांक, तू कशाला मध्ये मध्ये करतोस? तुला माहितीये ना बाबांना त्रास आहे. अगं उभी काय राहिली आहेस? बाबांची गोळी आण जा. ते द्रोण कुसुमनी बाजूला काढून ठेवलेत. नैवेद्याची तयारी तिने केली. आणि कुसुम, मी सगळं बघितलं. हा, छान तयारी केलीस. थँक्यू आई. आई सगळं झालंय, फक्त गंध उगाळायचा राहिलाय आणि सहान कुठे मिळत नाहीये. देवघरातच आहे. तुमच्या लग्नाच्या वेळेला नवीन घेतली होती. जा बघ जा. मी पाहिली पण नाही मिळत आहे. असं कसं? रेखा, तू बघितलीस कुठे सहाण? नाही व. रेखा काय करतेस? कधीपासून ग्रीन टी मागते, तू देतच नाहीयेस. आणि ते काय सांडबाण काय ते गुरुजींना सांगा ना आणायला, ते आणून देतील. नको, बरं नाही दिसत. रुपा, मी नंतर. हॅलो.